नमस्कार मंडळी, कोकणी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये मी अमित तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आजचा जो ब्लॉग असणार ना खूप इंटरेस्टिंग असणार. तो म्हणजे निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने झाडं लावणं खूप गरजेचं आहे. आणि आगोटचा महिना आहे, सध्या मिरगाचा सीझन चालू आहे, त्याच्यामुळं ह्या मिरगाच्या नक्षत्रामध्ये आपण सगळे फुलझाडं फळझाडं लावत असतो. तर तुम्हीसुद्धा तुमच्या ज्या आजोपंजोबांची जमिनी आहेत ह्या अशाच खाली आहेत, त्याच्यापेक्षा तुम्ही शेती तर करत नाही, मग तुम्ही झाडं लावा. एक चॅलेंज स्वीकारला पाहिजे की मी यावर्षी एवढी झाडं लावणार, 100 झाडं लावणार, 200 झाडं लावणार, असं प्रत्येकाने बोलून गावाला येऊन आहे ना झाडं लावणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मी सुद्धा आमच्या आजोबांच्या जमिनीमध्ये झाडं लावले आहेत काजूची. तर त्यांना आम्ही मातीचं पुरण घालण्यासाठी मी चाललो आहे. मी आहे, माझे वडील आहेत, माझी मिसेस आहे, आम्ही तिघंजणं चाललो आहे. तर चला आपण डायरेक्ट शेतामध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो ते झाडं काजूची. मित्रांनो, फायनली आपण आलो आहे जमिनीमध्ये. हे पाहू शकता, ह्या काजू लावलं आहे. या सगळ्यांना आता मातीचं पुराण घालायचं आहे. बदल ना, इकडची घे. एवढं खतू नको हा, इकडची घे तर थोडी. खड्डा झाला पाहिजे. तर नंतर पुरण खाली तेव्हा करतील. बोली मध्ये एवढी किती दोन कलांडी आहे, 50 बोंडीने झाला काहीतरी. झाला असं 50 ना व 50 बोंडी खाली 17 बोंडी खाली घे जरा खत जरा.
अशा आम्ही काजू लावल्या मित्रांनो. पावसाळ्यामध्ये तुम्हीसुद्धा अशी फळझाडे लावा, आंबा, काजू. ही युवा पिढीला खूप महत्त्वाचं आहे. वृक्षारोपण दरवर्षी हे केलं पाहिजे. मित्रांनो, या ठिकाणी ना मी लहानपणी असताना एक काजू लावलेली. ही बघा मित्र, हे वनवार दवडतात ना, त्याच्यामुळं पूर्ण जळून जातं. हे बघा पूर्ण काजू जळून गेली. त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान झालं. एवढी लागायची काजूसुद्धा मोठी होती. आता ही नवीन लागली आहे, एवढी मोठी झाली आहे. तर मंडळी, आता घरी आलो झाडे लावून, मातीला पुराण वगैरे टाकून. तर मंडळी, झाडांना मातीचं पुराण वगैरे टाकून आम्ही घरी आलो. येताना पाऊस वगैरे मिळाला, पण निसर्गाचा आनंद घेत आम्ही आलो. मजा आली. हा व्हिडिओ इथेच एंड करतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूचे बेल आयकॉन दाबा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. भेटू नव्या व्हिडिओमध्ये. तिथवर पाहत राहा कोकणी लाईफस्टाईल. थँक्यू.